न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। वीकेंडचा प्लॅन रेडी करा। नगर मनमाड रोडवर डीडी फनफेअरचा धमाका। आमदार संग्राम जगतापांच्या हस्ते डीडी फनफेअरचे दिमाखात उद्घाटन। रोजच्या धावपळीतून सुटका मिळवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आता मनोरंजनाचं एक नवं आणि हक्काचं ठिकाण मिळालं आहे। नगर मनमाड रोडवर डीडी फनफेअरचा भव्य शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या फनफेअरचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। नागरिकांची मनोरंजनाची गरज ओळखून या फनफेअरचे खास आयोजन करण्यात आले आहे। इथे लहान मुलांसाठी क्यूट आणि सुरक्षित खेळणी तर आहेतच, सोबतीला मोठ्यांसाठी अंगावर काटा आणणाऱ्या थरारक राईड्स आणि आकाश पाळणेही उपलब्ध आहेत। त्यामुळे वीकेंड असो वा संध्याकाळची वेळ, संपूर्ण कुटुंबासाठी हा आनंदाचा डोस ठरणार आहे। या फनफेअरची आणखी बाजू म्हणजे यामुळे केवळ शहराचा आनंदच वाढणार नाही, तर स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळाल्या आहेत। विविध स्टॉल्स आणि राईड्सच्या माध्यमातून स्थानिक अर्थकारणालाही यामुळे चांगली गती मिळणार आहे। उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी शहरातल्या पालकांना आवाहन केलं, आपल्या धावपळीच्या वेळेतून थोडा वेळ काढून लहान मुलांना या फन फेअरला नक्की घेऊन यावं आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवावा। यावेळी पांगरमलचे सरपंच भीमराव आव्हाड, राहुल सांगळे, जितू गंभीर, दीपक धस, आकाश बारसकर, रोहन कुलट आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरामध्ये सावडी परिसरातील मनमाड महामार्गावरती नव्याने आता एक फनफेअर दाखल झालेला आहे। त्याचं उद्घाटन सोहळा देखील पार पडलेला आहे। डीडी फनफेअर नावानं सुरुवात झाली आहे। आणि नगर शहरामध्ये पाहिलं तर अनेक आता लोकवस्ती वाढत चाललेली आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे। त्या दृष्टिकोनातून सगळेच मंडळी अहिल्यानगर शहरामध्ये विकास कसा साधता येईल तो देखील प्रयत्न करतात। पण त्याच्याबरोबरीने कुठेतरी असे छोटे छोटे फनफेअर येत आले तर लोकांना कुठेतरी लहान मुलांना मनोरंजन दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारचं पाऊल हे पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबरीनं कुठेतरी चांगल्या पद्धतीनं स्थानिकांना देखील रोजगार हा फनफेअरच्या निमित्तानं तात्पुरत्या स्वरूपाचा देखील निर्माण होतो आणि चांगल्या पद्धतीनं लोकांचं मनोरंजन होतं। दोन्ही याच्यातनं उद्देश कुठेतरी चांगल्या प्रकारे साध्य केले जातात। त्यामुळे असे फनफेअर हे सातत्याने येत राहणं शासनालाही कुठेतरी मान्यतेच्या माध्यमातून महसुली रूपी काही ना काही कर देखील जमा होत असतो। हे सगळं एक वेगळं आपल्याला उपक्रम हा लोकांच्या मनोरंजन जरी असला तरी रोजगाराचं देखील एक चांगलं साधन आहे। त्यामुळं नागरिकांनी आपल्या लहान मुलांना पाल्यांना घेऊन फनफेअरला अवश्य भेट द्यावी असं एक नम्रतेचं आव्हान देखील मी आपल्या अहिल्यानगरवासियांना करतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।